आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रभागाचा प्रारूप आराखडा त्यांनी आज जाहीर केला आहे। आणि आता मी जिथं उभा आहे माझ्या मागे इंदिरा गांधीचा पुतळा आहे आणि ज्या प्रभागावर आपण भाष्य करणार आहोत तो प्रभाग म्हणजे नक्कीच प्रभाग क्रमांक 15। त्या प्रभागाचं वैशिष्ट्य असं की हा प्रभाग जो येतो तो एक काही बूथ हे उत्तरमध्ये येतात आणि 75% बूथ हे मध्यमध्ये येतात। आणि ह्या प्रभागामधलं वैशिष्ट्य आणखी की पूर्वाश्रमित प्रणिती शिंदे यांचं वर्चस्व किंवा त्यांचं नेतृत्व स्वीकारणारा हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये यापूर्वी निवडून आलेले चेतन नरोटे असतील, करगुळे असतील, विनोद भोसले असतील, जॉन फुलारे असतील, हे सगळे काँग्रेसचे 4 पॅनल म्हणजे काँग्रेसची पूर्ण ताकद असलेला हा प्रभाग। या प्रभागामध्ये जो काही स्टेशन परिसर, एनजी मिल, सरस्वती चौक यामागीलचा जो काही परिसर आहे तो परिसर या प्रभागामध्ये येतो। आणि प्रभाग क्रमांक 15ची जी काही लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे ती 37,844 इतकी गृहीत धरण्यात आलेली आहे। म्हणजे 2011ची 17ला आणि 17 नंतर आता त्याच पद्धतीचे आहे, याच्यामध्ये कोणताही बदल नाही। आणि शिवाय ह्या प्रभागामधलं वैशिष्ट्य असं आहे की बाबा देवेंद्र कोटे यांचं नेतृत्व भाजपाकडून आल्यानंतर बाबा करगुळेचं नेतृत्व म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये पक्षांतर्गत राजकारण आणि राजकारणाच्या कुरघोड्या ते महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या कुरघोड्या किंवा पक्षांतर्गतल्या म्हणतोय, त्याचा परिणाम असा झाला की बाबा करगुळे हे काँग्रेसमधून बाहेर पडले। त्या दरम्यान जॉन फुलारी किंवा श्रीदेवी फुलारी हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडले। पण लोकसभेला जॉन फुलारी आले काँग्रेसमध्ये, पण विधानसभेनंतर लोकसभेनंतर विधानसभा आली आणि विधानसभेला बाबा करगुळे हे भाजपमध्ये गेले। म्हणजे एक गेला आणि 3 राहिले अशा पद्धतीचं आहे। आणि विनोद बनसोडे आणि चेतन नरोटे हे आजही काँग्रेसमध्ये आहेत। चेतन नरोटे हे आता सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत। हा त्यांचा म्हणजे बालेकिल्लाच म्हणायला हरकत नाही। विनोद भोसले आणि चेतन नरोटे आणि जॉन फुलारी यांचं समीकरण जर का परफेक्ट जमलं तर तो प्रभाग क्रमांक 15मध्ये 4था उमेदवार किंवा 4था पॅनलचा 4था सहकारी सहजरित्या बाहेर पडू शकतो। इतकी ताकद ह्या प्रभागामध्ये तिघांची नक्कीच आहे। आणि तशी ताकद या तिघांनाही एकमेकांना माहीत आहे। राहिला प्रश्न एकाचा, तो आता मोची समाजातून कोण घेणार, कशा पद्धतीनं घेणार, ह्या त्यांचा राजकीय डावभाग आहे, परत डावपेचाचा भाग आहे। शेवटी आपण ज्या पद्धतीने म्हणालो की हा मतदारसंघ काँग्रेसचा वर्चस्व असलेला प्रभाग आहे। या प्रभागातलं आणखी एक वैशिष्ट्य की या प्रभागातूनच महाविकास आघाडीची सगळी सूत्रे हलणार आहेत। जर का भविष्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या तोलामोलाची जर का लढत द्यायची असेल तर काँग्रेसने अशा काही रणनीती किंवा अशी काही कूटनीती किंवा असे काही डावपेच आखावे लागतील की गेलेल्या 50% जागा देखील आपल्याला मिळवता येऊ शकतात। या मानसिकतेनं जर का व्यूहरचना केली तर नक्कीच शहराचं देखील राजकारण आणि शहराच्या राजकारणाबरोबर पालिकेच्या सत्तेचं देखील राजकारण आणि त्या राजकारणाची गणिते हे बदलताना दिसतील। वैशिष्ट्य असं की आपण ज्या पद्धतीनं प्रभाग क्रमांक 15 बोलतोय की प्रभाग क्रमांक 15 हा पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये कोणताही फेरफार किंवा बदल न करता आहे तसाच निश्चित करण्यात आलेला आहे।